ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी सुरू केलेल्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी येत आहेत मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाअंतर्गत सिंदखेड राजा ते शिवाजी पार्क अशी संवाद यात्रा काढून सुषमा अंधारे महाराष्ट्रातील लेक महाराष्ट्राची 7 मातोश्रीची या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी महिलांशी संवाद साधून महिलांचे गाऱ्हाणे ऐकून घेत आहे। करंजी या ठिकाणी देखील त्यांनी मुक्त संवाद यात्रा दाखल होता शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफिक शेख, करंजी गावच्या सरपंच नसीब शेख, शिवसेना तालुका अध्यक्ष भगवानराव दराडे, उपसरपंच सुनील अकोलकर, बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष रत्नाकर शिंदे, केस तालुका अध्यक्ष अशोक जाधव, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेप, शहराध्यक्ष अशोक हेडे, परळी शहराध्यक्ष राजेश विभूते, ॲडव्होकेट जयेश वाणी, अकोला विधानसभा संघटक यांच्यासह माजी सरपंच भाऊसाहेब शेत्रे, सामाजिक कार्यकर्ते छगनराव शेत्रे, ग्रामपंचायत सदस्य बंटी अकोलकर, गणेश अकोलकर, महादेव नजन, मनीषा भिटे, माजी चेअरमन सखाराम शेत्रे, भानुदास अकोलकर, बाबासाहेब गाडेकर, महेश दुधाने, अंबादास टेमकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले होते। खंडोबावाडी येथे सुषमा अंधारे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बंजारा समाजाच्या महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमध्ये अंधारे यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन या जयंती उत्सव कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी सुषमा अंधारे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना प्रत्येक जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या सरकारकडून होत असून देशानेच नव्हे तर जगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगले काम केले असल्याचे जाहीरपणे मान्य केले आहे। परंतु सत्ताधारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलता भलतेच विषय पुढे करून जनतेला दुर्लक्षित ठेवण्याचे काम करत आहेत। फोडाफोडीचे राजकारण करून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम अशा गोष्टींमुळे होणार आहे। फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला देखील आवडत नसल्याचे लोक आवर्जून बोलून दाखवतात। श्री क्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी गुरुवारी सकाळी विधिवत महापूजा केल्यानंतर अंधारे यांचे वृद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष गणेश पालवे यांनी स्वागत केले। करंजी या ठिकाणी देखील अंधारे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। सायंकाळी त्यांनी करंजी गावातच मुक्काम करून तालुक्यातील वकील मंडळींना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधला। दुसऱ्या दिवशी त्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे नगरकडे मार्गस्थ झाल्या। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी।